नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये आपण अतिसंभाव्य चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान म्हणजे जीके आणि करंट अफेअर ह्याचे काही टॉपचे प्रश्न आपण बघत आहोत। त्यासोबतच परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे IMP प्रश्नांचा अभ्यास तुमच्याकडून या ठिकाणी करून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व काही IMP प्रश्न असेल किंवा ज्या काही महत्त्वाचे अपडेट असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल ते सर्व तुम्हाला अगदी मोफतपणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटत राहील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला, कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो या सर्वोच्च पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भूतान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणाची इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए MV राव आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अनुसूची 171। प्रश्न क्रमांक 5, कोणते शहर आशियातील अब्ज देशांचे शहर हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई। प्रश्न क्रमांक 6, अंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मलकापूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर 2024मध्ये कोणती कंपनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ॲपल। प्रश्न क्रमांक 8, अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वीर वामनराव जोशी। प्रश्न क्रमांक 9, देशातील सर्वात लांब पूल कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिहार। प्रश्न क्रमांक 10, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जिल्हाधिकारी। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या कंपन्यांमध्ये समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टाटा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादी छपाई केंद्र महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाशिक। प्रश्न क्रमांक 13, भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग इस्रोकडून करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुष्पक। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सरनामा। प्रश्न क्रमांक 15, कोणाची नियुक्ती इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवीन जिंदाल। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती आहे की आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळातील मला व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी मदत होईल। आणि सोबतच असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। प्रश्न क्रमांक 16, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीरामपूर। प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाने पोखर ही पर्यटन राजधानी घोषित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ। प्रश्न क्रमांक 18, डॅश या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 12मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली?
तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड हार्डिंग्ज. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या अवकाश संस्थेला अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इस्रो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी डॅश डॅश या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दहिसर.